ठाण्यातल्या पडघ्यामध्ये महाराष्ट्र एटीएसने छापा टाकला। दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणामध्ये एटीएसने छापा टाकला। साकीब नाचनच्या घरावरती एटीएस पथकाने छापा टाकला। साकीब नाचन हा बंदी घातलेल्या सिमी या दहशतवादी संघटनेतला आहे। साकीबचा 2002-2003 मधल्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ली आणि मुलुंड स्फोटामध्ये सहभाग असल्याचं कळतंय। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अनिल वर्मा आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अनिल, नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुंबई एटीएसने या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील पडघा बोरिवली या गावामध्ये छापेमारी केलेली आहे। आपण त्या गावामध्ये आहोत सध्या आणि सैकड़ो पोलीस बंदोबस्त घेऊन या ठिकाणी मुंबई एटीएसने या ठिकाणी छापेमारी केलेली आहे। सांगितलं जात आहे की सर्च ऑपरेशन या ठिकाणी केलं जाते। सर्व घरांची झडती घेतली जात आहे। काय संबंध आहे याचा तपास घेतला जात आहे की कोणाकोणाचा काय तपास आहे। अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाते। जवळपास अशी माहिती मिळते, प्राथमिक माहिती मिळते की 20 ते 22 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली जाते की त्यांचा नक्की संबंध काय आहे। ISI दहशतवादी ज्या संघटना आहेत त्या संघटनेची यांचा काय संबंध आहे का याचा तपास केला जातोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच गावामध्ये साकीब नाचन यांच्या घरावरती देखील झडती घेण्यात आलेली आहे आणि याआधी त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। याआधी जे आरोपी होते, याआधी जेव्हा एटीएस आणि NIA ने जी कारवाई केली होती त्या कारवाईमध्ये 4 आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये साकीब नाचन असतील, आकिब नाचन त्यांचा मुलगा तो आणि जुल्फिकार बडोदावाला आणि तसेच सरजील शेख यांना अटक करण्यात आलेली होती। सरजील शेख आणि जुल्फिकार हे जे होते ते बॉम्ब बनवण्यामध्ये ते माहिर होते आणि त्यांना या ठिकाणी शरण देण्याचं काम जो आहे तो आकिब नाचन यांनी केलेला होता आणि त्या अनुषंगाने या तिघांना अटक करण्यात आली होती। मात्र त्यामध्ये ISI संघटनेचे संबंध असल्याचं देखील समोर आलं होतं आणि त्यामुळे साकीब नाचन जे आकिब नाचनचे वडील आहेत त्यांना देखील या ठिकाणी अटक करण्यात आलेली होती आणि त्यांची चौकशी देखील NIA आणि ATS कडून सुरू आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे भारत पाकिस्तान युद्ध झालेलं आहे त्यामध्ये अनेकांची चौकशी सुरू आहे। ISI संबंधीचे जे संघटनेमध्ये संबंधित असतील किंवा त्यांचं जे संबंध जर आढळला असेल तर त्यांच्यावरती चौकशी केली जाते। त्यामुळे एकंदरीत या गावामध्ये बोरिवली गावामध्ये अनेकांचा संबंध असल्याचा संशय जे आहे ते ATSला होता आणि त्यामुळे ATSने ही कारवाई जी आहे ती मध्यरात्रीपासूनच करायला सुरुवात केलेली आहे। मात्र अजूनही अनेक घरांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। अनेक घरांची झडती घेतली जात आहे, अनेक घरांमध्ये चौकशी केली जात आहे, अनेकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विचारपूस करण्यात येते। मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या गावामध्ये लावण्यात आलेला आहे आणि पूर्ण पोलीस बंदोबस्तासह या ठिकाणी हा कॉम्बिंग ऑपरेशन जो आहे तो करण्यात येत आहे। धन्यवाद अनिल, आपण दिलेल्या माहितीबद्दल। वळूया पुढच्या बातमीकडे। लाडकी बहीण योजनेत